आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून 20 वर्षांपासून बंद असलेले जॅकवेलचे काम पूर्ण करून हिप्परगा तलावातून डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात आले। मागील 20 वर्षांपासून सोलापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या हिप्परगा पाटबंधारे शाखा इथल्या एकरूख मध्यम प्रकल्प तालुका उत्तर सोलापूर इथल्या डाव्या कालव्यातील पंप बंद होता। याची माहिती कळताच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी याचा पाठपुरावा करून इंग्रजकालीन जॅकवेल दुरुस्त करून घेतली। हिप्परगा तलावातील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पूर्वी मिळत होतं, परंतु या दोन्ही इंग्रजकालीन जॅकवेल बंद झाल्यानं शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं हाल होत होते। दरम्यान 20 वर्षांपासून हे जॅकवेल बंद होतं। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठपुरावा करून हे जॅकवेल दुरुस्त करून घेतलं आहे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला आहे। दुरुस्त केलेल्या जॅकवेलची पूजा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून शेतकऱ्यांकरता पाणी सोडण्यात आलं। की हा कालवा चालू व्हायला पाहिजे आणि हा कालवा चालू करत असताना 2-3 वर्ष याला सातत्यानं प्रयत्न करावा लागला आणि सातत्यानं आपण पाठपुरवठा केलं। पहिल्यांदा आपल्या इथल्या मेकॅनिकल ह्याच्यातनं ते चालू करण्याचा प्रयत्न केलं, पण ते चालू झालं नाही। पण पुण्यावरनं मेकॅनिकल त्यांच्या इरिगेशनच्या लोकांनी येऊन त्याची तपासणी केलं आणि तिथनंच सगळं मशिनरी आणून हे चालू केलं। या कामात यातले साळेसाहेब असू द्या, पूर्वीचे जाधवराव साहेब असू द्या, त्यांचं सगळे टीम असू द्या, एक प्रकार चांगलं काम केल्यामुळं हा गेल्या 20 वर्षापासून बंद असलेला हा पंप तो पुन्हा एकदा चालू झाला। यावेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते, सोलापूर पाटबंधारे शाखेचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक एस खांडेकर, कार्यकारी अभियंता MT जाधवर, उपविभागीय अभियंता PM बाभा, रेवणसिद्ध यलशेट्टी, सिद्धाराम धप्पा धुळे, सुरेश हत्ती, सुरेश फुलमारी, राजू हाऊ शेट्टी, देवीदास खेडेकर, समीर देशपांडे, श्रीरंग गवई, शाखा अभियंता PL शेवाळे, कालवा निरीक्षक RG गायकवाड, SS नागणसूर, लहू बचुटे, मोहन पाटील, SS पाटील आदींसह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।